आपण काल काही उदाहरणं केली होती की नाही? कशाची उदाहरणं होती रे ती? गुणाकाराची होती. अधिक 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 लिहित जायचो ना. हां, आज मी तसंच एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला त्या फळ्यावर लिहून द्यायचं. नानाने प्रत्येक मुलाला 4 गोट्या असं द्यायचं ठरवलं. 5 मुलं नानाकडे गोट्या घ्यायला आली. तर किती गोट्या द्यायला लागतील नानाला? नानाने प्रत्येक मुलाला 4 गोट्या द्यायचं असं ठरवलं. नानाकडे 5 मुलं गोट्या घ्यायला गेली. हो, कसं केलंस? इकडे लिहून दाखव मला. आपण काल लिहिलं होतं की नाही? अधिक 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 असं लिहिलं होतं ना. कसं लिहायचं बरं? इथे लिह. किती गोट्या द्यायच्या होत्या एका मुलाला? 4. किती मुलं आली नानाकडे? 5. लिह मग. कसं लिहायचं? लिह ना. बरोबर आहे, लिह. शबाश. अजून वेगळं कोणी विचार केलाय का रे? वेगळं लिहायचं अजून वेगळा कोणी विचार केलाय? आपण आधी कसं लिहित होतो रे? असं पण लिहायचं ना. असं पण लिहित होतो ना. एका मुलाला 4 गोट्या. अशी मुलं किती? 1 2 3 4 5. होय की नाही? ह्याचाच अर्थ ऋतिकने लिहिले ते. बरोबर की नाही? काय ऋतिकने लिहिलं सांगा? 5. म्हणजेच काय रे? हा, सांग. मोठ्याने सांग ना. 4 5 वेळा. 4 5 वेळा. आता एक मी गणित लिहिणार आहे, ते वाचायचं सगळ्यांना. नीट वाचा. आणि आता तुम्हाला कागद दिलाय, त्या कागदावर चित्र काढा पटकन. सागर, किती आलं उत्तर तुझं? किती आलं सांग ना. किती रांगा? किती कितीच्या? 6 6च्या. किती आलं उत्तर? किती आलं उत्तर सांग ना. बरोबर काढलेस चित्र तू. तुझ्या कागदावरचं मोजून सांग. किती सांग ना. ऋतिक सांग. 18. 18. तुझे आले 18 मोजून? ठीक आहे. तुझे किती आले? 17 आले. बघ बरं मोजून. बघा हा, एका रांगेत किती झाडं आहेत? 6. मी एक रांग काढतो झाडांची. झाली एक रांग. किती झाड आहेत एका रांगेत? 6. तर दुसरी रांग काढतो. किती झाले रे?
आता तिसरी रांग काढतो मी. अठरा झाली. किती रांग आहेत? एका रांगेत झाडं किती? आता मला इथे लिहून दाखवायचं. नितीन, असं लिहायचं तुला. हा हा ये पुढे इकडे. इसके नीचे ये इकडे इकडे लिह. इथे लिह. हात हात काढ बाजूला. हा आता लिह बरं. जमतंय का बघ. किती झाले? मग हे कशासाठी लिहिलंस? ठीक आहे ठीक आहे, छान. जा बस. अजून वेगळं कोण लिहून दाखवेल मला? तू लिहिशील? चल. तन्मय, झाडं किती आहेत रे एका रांगेत? आणि रांगा किती आहेत? तू किती रांगा लिहायला लावल्यात? किती रांगा लिहाव्या लागतील आपल्याला? 3. तू किती रांगा लिहिल्यास? झालं? नक्की? झाडं किती? रांगा किती? 3. ठीक आहे, जाऊस. बघा हा, आता तन्मयने आपल्याला काय सांगितलं? एका रांगेत 6 झाडं आहेत. आपलं गणित पण आहे तसं. एका रांगेत 6 झाडं. रांगा किती? 3. बघा आता हे तन्मयने लिहिलंय बरं का. तन्मय इथलं पुसतो हा मी. ऋतिकने काय लिहिलं? ऋतिकने काय लिहिलं बघा बरं. झाडं तेवढीच आहेत का रे? वेगळं वेगळं आहे. बघूया मोजून आपण. बघूया. ही किती झाडं होतात? 18 होतात. ही किती झाडं होतात रे? बघा. अठरा होतात. बघा हा, एका रांगेत झाडं किती? 6. दुसऱ्या रांगेत किती? 6. तिसऱ्या रांगेत किती? 6. आणि आता ओळी किती तयार झाल्या रे? 3. किती कितीची ओळ तयार झाली? 3. ही एक ओळ. ही कितीची ओळ झाली तयार? दुसरी. दुसरी ओळ. चौथी ओळ. पाचवी ओळ. आणि एका ओळीत किती झाडं आहेत? 3. नक्की? हो. मग 3 झाडं किती वेळा आहेत रे? 6 वेळा. किती वेळा? 6 वेळा. 6 वेळा. बरोबर. झाडं सगळी तेवढीच आहेत की नाही? हा. 3 झाडं किती वेळा आहेत? 6 वेळा. आणि 6 झाडं किती वेळा आहेत? 3. 3 वेळा. मग दोन्ही सारखंच की वेगळं वेगळं?
नक्की? मग मी हे पण लिहू याचं इथे सारखंच आहे म्हणून लिहू? ठीक आहे. 6 3 वेळा म्हणजेच 6 3 वेळा घेतले आणि 3 6 वेळा घेतले तरी तेवढेच, हो की नाही? हो ना? आहे ना, गंमत नाही ना त्याच्यात? हां, मग हे मी आणखी वेगळं लिहू शकेन का रे? 4 5 वेळा असं लिहिलंय की नाही मी आणखी वेगळं कसं लिहिता येईल मला? शाबाश. काय लिहायला लागेल मला? 5 4 वेळा. तुम्हाला पुन्हा सांगायचं. हां हां, इथे हे कसं लिहायचं मग? कसं? 5 4 वेळा. मग असं लिहू मी याला? चालेल? 4 5 वेळा घेतले आणि 5 4 वेळा घेतले तरी सारखेच का वेगळं? सारखंच. आता मी जरा ही पण मांडणी अशी लिहून घेतो. आपल्या गणितात दिलंय की नाही म्हणून मी अशी मांडणी इथे लिहून घेतो. 6 किती वेळा? 3 वेळा. म्हणजे हा बोल बोल. 3 6 वेळा. बरोबर ना? आहे की नाही गंमत? आणि किती होतात रे? होतात किती? इथे किती होतील? 5 4 वेळा घेतल्यावर किती होतील? 4 5 वेळा घेतल्यावर किती होतील? 20च. 6 3 वेळा घेतल्यावर 18 आणि 3 6 वेळा घेतल्यावर 18. बरोबर. आता दुसरं गणित चालेल ना? आता हे गणित तुम्ही वाचायचं आणि त्याचं चित्र तुमच्या समोरच्या कागदावर काढायचं. ठीक आहे? काढ. नीट वाचा हा, आणि काय सांगितलंय तेवढं काढायचं. आकाश, उदाहरण वाच सगळं. रांगोळीत झाली ना चित्र काढून? नंदाने रांगोळी काढायला 6 ठिपक्यांच्या 5 ओळी काढल्या. तर तिच्या रांगोळीत एकूण ठिपके किती? सांग किती? 30. तुझे किती? 30. बरोबर आहे? सगळ्यांचं असंच आहे? मोजून लिहिले तुम्ही? हां, आता मला ते इथे लिहून दाखवायचं. या बरं. कुठे लिहिशील? इथे लिहिशील, इथे लिहिशील की इथे लिहिशील? लिह. लिह ना. लिह. काय केलंस तू? ठिपके किती एका रांगेत? 5. एका रांगेत लिहायचंय ना ग बाळा, असं लिहायचं आपल्याला. बघ इथे मी कसं लिहिलं तसं लिह बरं. काय लिहिलंस तू मला सांग? 5 गुणिले 6. 5 काय आहेत? आपल्या गणितामध्ये 5 काय आहेत? ठिपके आहेत का ओळी आहेत? काय आहे बघ बरं. दिसतंय इथे काय आहे? 5 काय आहेत? ओळी. आणि ठिपके किती? 6. मग इथे तुझे 5 काय आहेत? सांग ना काय काय आहेत?
जा जागेत. अजून वेगळं कोण लिहील? दिया ये. ठीक आहे, जाऊस. समृद्धीने आपल्याला 5 गुणिले 6 लिहून दाखवलं आणि दियाने 6 गुणिले 5. 5 गुणिले 6, 6 ठिपक्यांच्या 5 ओळी. बरोबर. किती ठिपके सगळे? 30. आणि दियाने काय लिहिलं? 6 गुणिले 5. एका ओळीत 6 ठिपके, अशा 5 ओळी. बरोबर ना? 30च. हे मी लिहितो इथे. हा, किती? 30. आता दुसरं करायचं एक. इथे काय लिहू रे आता? ठिपके 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 लिहित जाऊ की ओळी 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 लिहित जाऊ? आकाश चित्र काढी. मोठं काढ, मोठं काढ. जरा लांब लांब काढ. आणखी लांब काढ ना. आकाशने काय काढलं? ठिपके. किती ठिपक्यांची ओळ आहे ही? किती ठिपक्यांची ओळ आहे? किती ठिपके आहेत या ओळीत? 6. ठीक. आता किती ओळी काढायच्या दोन तुला? किती ओळी काढायचे? काढ मग. बघ बरं किती ओळी काढल्यात. किती ओळी काढायचे? ओळी किती काढायचे? काय करशील? काय करशील? काय कर ना. बरोबर झालं आता? नक्की? एका ओळीत किती ठिपके? 6. किती ओळी काढल्या? 5. बरोबर. जा. आपण 5 ओळी घेतल्या नाही का? एक ओळीत किती ठिपके? 6 ठिपक्यांची एक ओळ. हे अजून 6 ठिपके, अजून 6 ठिपके, अजून 6 ठिपके आणि हे 6 ठिपके. बरोबर आहे? 6 ठिपके. ओळी किती? 1 2 3 4 5. बरोबर ना? मी 5 ओळी 6 ठिपक्यांच्या. बरोबर. 6 ठिपक्यांच्या 5 ओळी किंवा 5 ओळींमध्ये प्रत्येकी 6 ठिपके. असं काही म्हटलं तरी ठिपके किती लागतात? 30. होय की नाही? हा, मी 5 गुणिले 6 लिहिलं किंवा 6 गुणिले 5 लिहिलं तरी सारखेच की वेगळे वेगळे? सारखेच येतात ना. 6 गुणिले 5 लिहिलं किंवा 5 गुणिले 6 लिहिलं तरी ठिपके वेगळे वेगळे राहतात की सारखेच? सारखेच.